नमस्कार मंडळी, भोगीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. तर सीझनल भाज्या सध्या हिवाळ्यासाठी आलेल्या आहेत. मकर संक्रांत आहे उद्या आणि आज भोगीची भाजी बनवल्या जाते मकर संक्रांतीच्या आधीचा एक दिवस. तर मी ते ज्या भाज्या अवेलेबल होत्या मी सगळ्या घेतलेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये बोरं, जांब आणि ऊस आणि भरपूर प्रमाणात टाकला जातो. हरभरा टाकला जातो, वाटाणा, जे सीझनल भाज्या ज्या हिवाळ्यामध्ये येतात त्या. सोबतच यामध्ये आपला हुरडासुद्धा घातला जातो. तर इथे मी वाटण तयार केलेले, त्यासाठी मी वाटण्यासाठी कांदा आणि खोबरं भाजून घेतलेले, त्यात थोडीशी कोथिंबीर टाकली, लसण टाकले आणि मस्तपैकी काळा मसाला टाकून मिक्सरवरून फिरून घेतलेले. सर्वात आधी पातेल्यामध्ये जे भाजी टाकायची त्यामध्ये आपण पालक आणि मेथी परतून घ्यायची, नंतर लाल तिखट हळद टाकायची आणि आपला काळा मसाला टाकून छान त्याला तेल सुटू द्यायचे. तर आधी टोमॅटोसुद्धा घातला आहे मी. टोमॅटो छानपैकी गाळ झाला की मग तेल सुटू द्यायचे आणि 1 बाय 1 सगळ्या भाज्या ॲड करायच्या. तर काय झालं ना, कढई माझ्यासाठी थोडी छोटी पडली. तुम्ही आधीच मोठं पातेलं आहे, कारण की भाज्या टाकता त्याची क्वांटिटी आपोआप वाढत जाते. तर मी त्यानंतर कढई चेंज केली आणि त्यामध्ये गरजेनुसार शिजण्यापुरतंच पाणी टाकलेलं आहे. बघू शकता, मस्त हुरडा वगैरे ज्या भाज्या मी कट केल्या त्या टाकून घेतल्या 1 बाय 1 आणि मस्तपैकी बाजरीची तीळ लावलेली भाकरीसोबत एन्जॉय करा. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये कळवा आणि अशा छान रेसिपीसाठी श्रावीज होम किचनला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग.